नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? आनंदित असाल ना? तर आजच्या या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी आणलेला आहे. गेल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताविषयी थोडक्यात माहिती सांगितली होती. आज मी तुम्हाला दाखवत आहे की माझ्याकडे कुठले कुठले स्वामींचे जे ग्रंथ आहेत किंवा पुस्तकं आहेत, जी महात्म्य आहे त्यांची एक थोडक्यात एक माहिती देणार आहे. पण आपला मेन जो टॉपिक असणार आहे तो श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत याच्यावरतीच असणार आहे. तर इथे माझ्याकडे काय ना, हे आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र महात्म्य. हे सुद्धा एक चांगलं म्हणजे पुस्तिका आहे ही. तर याच्यामध्ये पण स्वामींचं जे महात्म्य आहे ना ते थोडक्यात वर्णन केलेलं आहे. तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. आणि इथे आहे माझ्याकडे श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत. याच्यामध्ये पूर्ण हे जे 9 गुरुवारचे जे व्रत तुम्ही धरता ना, आपली कुठलीही चांगली कामना पूर्ण होण्यासाठी त्याची सगळी म्हणजे माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. इथे आहे ते श्री स्वामी समर्थ नित्य सांगाती, म्हणजे नित्य उपासनाचं हे पुस्तक आहे. आणि आपला हा जो आजचा विषय आहे श्री स्वामी चरित्र सारामृत. तर याविषयी आपण माहिती आता सुरू करूया घेणं. तर फ्रेंड्स, जसं मी काल तुम्हाला सांगितलं की श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तो आपण अशक्य अशा गोष्टी ज्या आपल्याने होत नाही आहेत, पण स्वामी जे आहेत ना आपले, ते अशक्यही शक्य करतात. त्यामुळे त्यांना आपण आपल्या भक्तीने प्रार्थना करून आपली जी चांगली मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रार्थना करायची असते. ती ह्या श्री स्वामी चरित्र सारामृताच्या सहारे आपण त्यांना करू शकतो. आणि स्वामी हे आपल्या सर्वांची माऊली आहेत. ते दयाळू आहेत, कृपाळू आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. त्यांच्यासाठी या जगात अशक्य असं काहीच नाही आहे. त्यामुळे तुमची जी काही चांगली इच्छा असेल ती या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करून नक्की म्हणजे नक्की पूर्ण होते. ही गॅरंटी माझ्याकडनं पण आहे, कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे. ते पण 1 नाही 2 नाही, तब्बल 3 वेळेस. ज्या काही माझ्या मनातल्या चांगल्या ज्या गोष्टी होत्या, ज्या मला माझ्यासाठी अशक्य वाटत होत्या, अगदी म्हणजे मला कळतच नव्हतं की त्यावेळी काय करावं, पण मी या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सर्वात आधी नमस्कार केला. भगवान गणेशांची आधी पूजा केली. त्यानंतर पोथीचं वाचन करायला सुरुवात केली. स्वामी समर्थांचं नाव घेतलं आणि कुठलीही शंका मनात न आणता 100% भक्ती मनात ठेवून ह्या श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठण केलं, पारायण केलं. आणि तुम्हाला मी खरंच सांगते की माझ्या ज्या मनातल्या ज्या इच्छा होत्या आणि त्या वेळेची गरज होती ती, पण मला अशक्य होत होतं. काही म्हणजे पुष्कळ प्रयत्न होऊनही ते होत नव्हतं. त्यामुळे मी तुम्हाला आज हा जो व्हिडिओ आहे तो आणला आहे. कारण कसं आहे ना, कुठेतरी मनात असतं की आपल्याला त्या गोष्टींचा फायदा झाला. फायदा म्हणण्यापेक्षा आपल्याला त्या गोष्टी मिळाल्या स्वामींच्या कृपेने, तर ही स्वामींची कृपा सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी मी एक माध्यम म्हणून हा व्हिडिओ आणलेला आहे. जे काही त्याच्यातलं चांगलं असेल ते स्वामींचं असेल हे तुम्ही लक्षात ठेवा. काही चूक झाली तर खरंच माफ करा मोठ्या मनाने, हे सांगून तुम्हाला विनंती करून मी या व्हिडिओची सुरुवात करते. तर सर्वात आधी तुम्हाला सांगायचं झालं तर हे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे. हा जो ग्रंथ आहे, ही जी पोथी आहे, ते तुम्ही पारायणासाठी वापरू शकता. सर्वात आधी श्री गणेशांची वंदना करायची आहे. त्यांची जी मूर्ती असते ती घ्यायची, त्यांची उपासना करायची. उपासना म्हणजे जशी आपण पूजा करतो ना देवबत्तीला म्हणजे लावताना, तशी पूजा करायची आहे. आणि गणेशाला वंदन करून त्यांना विनंती करायची आहे की हे श्री गणेशा विघ्ननाशका, मी आता या पोथीचं पठण म्हणजेच पारायण करायला सुरुवात करत आहे, तरी यामध्ये कुठलंही विघ्न आणू देऊ नकोस, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. आणि गणपतीसमोर खोबरं आणि गूळ यांचा नैवेद्य ठेवावा. त्यांना हळद, कुंकू, दुर्वा, फूल वाहून अक्षता वाहायच्या आणि
त्यानंतर या पोथीचं पारायण करायला सुरुवात करायची. तर पारायण करण्यासाठी ज्या काही नियम किंवा अटी आहेत त्या मी तुम्हाला सांगते. यावेळी मांसाहार अजिबात करायचा नाही आहे. शक्यतो सकाळी उठल्यावर म्हणजे तुमचं जसं सकाळचं जे रुटीन असतं ना, म्हणजे अंघोळ वगैरे तुमची झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या पोथीचं पारायण करायला सुरुवात करू शकता. शक्यतो सकाळी 10च्या आतच या पोथीचं संपूर्ण वाचन करायचं तुम्ही ठरवा. त्यांनी कसं आहे ना, नंतर तुम्ही पूर्ण दिवसभरात कधी बिझी असता किंवा काही अचानक कुठली कामं येतात, त्यामुळे खंड पडतो या पारायणामध्ये. तर तसं होऊ नये म्हणून सकाळी लवकर उठलात ना की तुम्ही देवपूजा झाली, जी सकाळी आपण नेहमी करतो ना देवपूजा, तशी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर या पोथीचं वाचन करायला सुरुवात करायचं. सर्वात आधी तर गणेश पूजा करायची, त्याच्यानंतर आईवडिलांना नमस्कार करायचा. आईवडील जर तुमच्याकडे म्हणजे जर तुम्ही वेगळे राहत असाल किंवा कधी कोणाला आईवडिलांचा म्हणजे सहवास नसतो, सेपरेट राहत असाल, तर तुम्ही आपल्या माऊलींना म्हणजेच स्वामी समर्थांच्या फोटोला किंवा मूर्ती जर घरात असेल त्यांना आईवडील समजून नमस्कार करायचा. आणि तुमचे जे पितृ असतात म्हणजेच आपले जे म्हणजे आपले पूर्वज जे असतात ना, त्यांचं पण स्मरण करायचं असतं. तर त्यांचे पण आशीर्वाद घेणं महत्त्वाचं असतं. तर आईवडील, आपले स्वामी समर्थ आणि पितृदेव यांच्या स्मरणानंतर कुलदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता आणि इष्टदेवता यांना स्मरून त्यांना पण प्रार्थना करायची की मी या पोथीचं वाचन करीत आहे, आज एक पारायण मी पूर्ण करणार आहे. तर त्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे, तरी आपण मला हा आशीर्वाद द्यावा ही तुमच्या सर्वांकडे प्रार्थना. आणि शिवाय कधी कधी कसं होतं ना, आपण बोलण्यामध्ये विसरून जातो एखाद्या शक्तीचं नाव मेन्शन करायला. तर काही चुकीचं घडू नये त्यासाठी एक वाक्य असं बोलायचं की इथे उपस्थित असलेल्या सगळ्या ज्या एनर्जी आहेत, युनिवर्सच्या एनर्जीज आहेत, ज्या पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत, ज्या सकारात्मक ऊर्जा त्याला तुम्ही म्हणू शकता, ज्याही कुठल्या सकारात्मक ऊर्जा इथे उपस्थित आहेत त्यांचा आशीर्वाद मला लाभू दे, हीच तुमच्या चरणी सगळ्यांकडे प्रार्थना आहे. ह्या चांगल्या गोष्टीने तुम्ही या पारायणाला सुरुवात केलीत ना, तर अगदी ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये पण एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्ही हे पारायण जे असतं ना ते एका दिवसात पण पूर्ण करू शकाल. एवढी एनर्जी तुमच्याकडे, पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि आपलं माइंड जे आहे ना ते फ्रेश होऊन जातं. तर ही सगळ्यांना आधी प्रार्थना करून झाली की तुम्ही जपमाळ असते ना ती हातात घ्यायची. जपमाळ हातात घेऊन त्याच्यामध्ये 11 माळी श्री स्वामी समर्थ हा जप करू शकता. जर तुम्हाला 11 माळी जमत नसेल, ॲटलिस्ट एक माळ तरी करा, पण ते जरुरी आहे. एक माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या स्पीडमध्ये बोलायचं आहे. नुसतं ते जपमाळ 108 वेळा कंप्लीट करायची आहे म्हणून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असं नाही करायचं. प्रत्येक श्री स्वामी समर्थ या नामावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे. किती लक्ष जप केला त्यापेक्षा तुमच्या जपामध्ये तुमचं किती लक्ष होतं हे महत्त्वाचं, बरोबर ना? तर त्यासाठी श्री स्वामी समर्थ अगदी एक माळ जरी कंप्लीट केलीत ना तरी आपल्या माऊलींना ते खूप खूप आवडेल आणि माऊली कृपाळू आहेत, ते तुम्हाला समजून घेतील. तर दुसरी गोष्ट म्हणजे हे जे पारायण आहे तुम्ही करताना या पोथीनुसार करत असाल तर मी तुम्हाला सांगते एका दिवसात पण करणं खूपच शक्य आहे. कारण ह्याच्यामध्ये 21 अध्याय आहेत. 21 अध्याय मी तुम्हाला सांगते, ही जर मूळ प्रत घेतलीत ना 21 अध्याय तुमचे वाचून होतील. मी सांगते जसं माझा अनुभव आहे, मला 2.25 ते 2.5 तास लागतात. तरी माझं पुन्हा पुन्हा वाचून झालेलं आहे हे पारायण, त्या म्हणजे पोथी, त्यामुळे मला आता सवय झालेली आहे. जर तुम्ही नवीनच म्हणजे पहिल्यांदाच करत असाल हे वाचन या पोथीचं तर तुम्हाला 2.5 ते 2.25 तास फार तर
2.5 समजून द्या, 2.5 तास जास्तीत जास्त. अगदी हळूहळू जरी वाचलेत ना तरीही 2.5 तासच लागतात त्याला, त्याविषयी काही शंका नाही. पण 2.5 तासात तुमचं एक पारायण कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. तर एक पारायणामध्ये तुमचं हे म्हणजे एका वेळेस एक पारायण कंप्लीट होणं शक्य आहे, हे माहिती आहे. हां, ज्यांना म्हणजे काही जणांना सांधेदुखी किंवा गुडघ्यांचा त्रास असतो किंवा बसू शकत नाहीत, त्यांनी पाटावरती किंवा छोट्या टेबलवरती किंवा खुर्चीवरती बसलं तरी चालेल. पण मनात प्रार्थना करा स्वामींना की असं असं माझा त्रास आहे, त्याच्यामुळे मी या पद्धतीवर बसत आहे. आणि जेव्हा तुम्ही हे पारायण करायला बसाल ना तेव्हा आसन घेऊनच बसायचं. आसन म्हणजे म्हणजे डायरेक्ट जमिनीवर नाही बसायचं, त्याच्यावरती तुमचं आसन जे असतं ना पूजेला बसण्यासाठी जे आसन असतं ते घ्यायचं. ठीक आहे. आणि पारायण जर तुम्ही कुठलाही मनात चांगला हेतू ठेवून करत असाल ना, तुमची काही इच्छा पूर्ण व्हायची असेल तर ते पारायण जे असतं ना ते संकल्पयुक्तच करायचं. म्हणजे काय तर हातात काही अखंड अक्षता घ्यायच्या. अखंड अक्षता म्हणजे काय, म्हणजे तांदूळ असतात. तांदूळ कसे हवेत, तुटलेले नसावेत, अखंड असे तांदूळ असावेत. एकदम लांब असं हे असते ना तांदूळ, ते असावेत. ठीक आहे. तर ते घ्यायचे हातामध्ये, त्यात थोडं पाणी घ्यायचं आणि संकल्प करायचा. खाली एक ताटली पण ठेवायची आहे. ते संकल्प सोडते वेळी ते पाणी तुम्ही त्या ताटलीत म्हणजे सोडू शकता. तर जेव्हा तुम्ही ते पाणी आणि अक्षता हातात एकत्र घ्याल उजव्या हातात, तर तेव्हा बोलायचं, तुमचं नाव आधी घ्यायचं की मी, सपोज तुमचं नाव ABC आहे, XYZ आहे, तर बोलायचं मी XYZ राहणार कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई, कुठेही तुमचं जे लोकेशन असेल ते मेन्शन करायचं. जागेचं नाव मेन्शन करायचं. तुमचं नाव बोलताना पूर्ण नाव घ्यायचं, तुमचं वडिलांचं आणि तुमचं आडनाव. जर तुम्हाला हे गोत्र माहिती असेल तर ते पण बोलू शकता तुम्ही, किंवा ॲटलिस्ट तुमचं पूर्ण नाव आणि आत्ताचं ते राहण्याचं जे तुमचं ठिकाण असेल ना ते घ्यायचं. मी इथे राहत आहे, तर मी आज, आणि तुमची जी इच्छा आहे की कोणत्या कारणासाठी तुम्ही हे पारायण करताय ती सांगायची. मी अमुक अमुक कारणासाठी हे पारायण, एकदिवसीय पारायण करत आहे. सध्या तरी मी तुम्हाला एकदिवसीय जसं मी करते तसं त्याची माहिती मी तुम्हाला सुरुवातीला देते. नंतरचे जे पारायण असतील ना ते मी तुम्हाला नंतर सांगेन. हे एकदिवसीय पारायण मी आज करत आहे. आजची दिनांक बोलायची. आज सपोज 24 फेब्रुवारी 2024 रोजी मी हे पारायण करीत आहे, एकदिवसीय पारायण करत आहे. तरी त्यास तुम्ही आशीर्वाद द्यावा आणि माझ्या मनातली ही जी चांगली इच्छा आहे ती पूर्णत्वास नेण्याची माझ्यावरती कृपा करावी. तर असं बोलून झालं की ते पाणी आणि तांदूळ त्या आपण खाली जी प्लेट ठेवली आहे, ताटली ठेवली आहे, त्याच्यामध्ये सोडून द्यायचं. थोडं पाणी अजून ओतायचं हातावरती आणि हात स्वच्छ पुसून पोथीला सर्वात आधी नमस्कार करायचा. ठीक आहे. त्याआधी संकल्प करण्याआधी आपलं एक माळ जप स्वामींच्या नावाचा ऑलरेडी झालेला असतो. त्याच्यानंतर गणपती स्तोत्र म्हणायचं, गणपतीची उपासना करायची, म्हणजे नमस्कार करायचा. जसं मी आधी तुम्हाला पद्धत सांगितली आहे, हळद कुंकू, त्यांना पुष्प वाहायचं, दुर्वा असतील तर उत्तमच, आणि गूळ आणि खोबरं यांचा नैवेद्य ठेवून द्यायचा. त्याच्यानंतर गणपतीला नमस्कार करायचा, त्यांना प्रार्थना करायची. जे मोरया मोरया आपण म्हणतो दिवाबत्ती लावताना ते बोलायचं. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. त्याच्यानंतर वक्रतुंड महाकाय ते बोलायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही गणपती स्तोत्र म्हणू शकता. श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम. ते तुम्हाला माहिती असेल, नसेल माहिती, पाठ नसेल पुस्तकात बघून बोला चालेल. हां, ठीक आहे. तर ते बोलायचं आणि गणपतीची आरती बोलायची. म्हणजे कसं आहे, गणपतीची पूर्ण तुमची प्रार्थना आधी झाली, गणपती पूजन झालं, त्याच्यानंतर ह्या पोथीला पुन्हा एकदा नमस्कार करायचा आणि पुढे या पोथीचं वाचन करायला सुरुवात करायचं. याच्यामध्ये टोटल 21 अध्याय आहेत. तर इथे मी तुम्हाला सांगते, हे काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. हे जे सारामृत जे लिहिलेलं आहे ते स्वामी भक्त कैलासवासी विष्णू बळवंत थोरात यांनी लिहिलेलं आहे. या पोथीची किंमत आहे 40 रुपये.
इथे सुंदर असं स्वामींचं चित्रही आपल्याला बघायला मिळतंय. त्याच्यानंतर इथे ना पारायण पद्धती पण लिहिलेली आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवते. इथे आहे ना त्यांनी लिहिलेलं आहे, श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण असे करावे, दिनशुद्धी पाहून पारायण करावे. आता इथे मला मेन्शन करावं असं वाटतं की दिनशुद्धी बघून सुरुवात करण्यापेक्षा तुम्हाला ज्या दिवशी वाटतं ना की हो मला आज पारायण करायचं आहे, तोच एकदम शुभ दिवस असं समजायचं. कारण आपले जे स्वामी आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत. त्यांनी पूर्ण सृष्टीचा निर्माण केलेला आहे. त्यामुळे त्यांनी जी सृष्टी निर्माण केली त्यात असणारा प्रत्येक दिवस हा शुभ दिवसच असतो असंच समजून आपण स्वामींची पूजा करायची आहे. त्यात कुठेही आज शुभ दिवस आहे, आजचा अशुभ दिवस आहे असं कधीच मनात आणायचं नाही. जिथे तुमच्या मनात शंका आली तिथे तुम्ही पारायण करूच नका असं मी तरी म्हणेन. आणि जर तुम्ही पारायण करणार असाल तर तुम्ही अगदी निशंक होऊन पारायण करायचं. ठीक आहे. तर तरीसुद्धा तुम्हाला वाटत असेल गुरुवारी सुरुवात करायची, तुम्ही नक्की करू शकता. ठीक आहे. मग इथे पुढे त्यांनी लिहिलेलं आहे श्रींचा महिमा आणि सेवेला काळवेळेचे बंधन नाही. बघा त्यांनी पण तेच मेन्शन केलेलं आहे, श्रींच्या भक्तीला सेवेला काळवेळेचे बंधन नाही. तथापि पारायणासाठी सोमवार, गुरुवार व पर्वणी काळ उत्तम समजावा. दशमी, एकादशी, द्वादशी या 3 दिवसाचे पारायण करावे. या प्रत्येक दिवशी पोथीतील क्रमाने 7 अध्याय वाचावेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे, जसं मी करते. बरोबर. आणि याप्रमाणे आपली श्रद्धा, भक्ती व इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची 3, 7, 11 व 21 अशी पारायणं करावीत. सकाळी स्नानानंतर, आता इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे, असं नाही आहे की माझ्या मनाचं मी काही तुम्हाला सांगते, पण इथे जे जे मेन्शन केलेलं आहे ना तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण तरीही आपण पोथीमध्ये काय लिहिलं आहे ते पुन्हा एकदा बघूया. ठीक आहे. तर इथे त्यांनी लिहिलं आहे, सकाळी स्नानानंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. त्यासाठी वेळ निश्चित केल्यास उत्तम. स्नानानंतर शुद्ध वस्त्रे नेसून मस्तकी गंध लावावे. नित्याची देवपूजा करावी. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव व श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. पारायणाच्या प्रारंभी उजव्या तळहातावर पळीवर पाणी घेऊन आपले नाव, तिथी व दिनांक, वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इप्सित प्राप्तीसाठी हे पारायण करत आहोत ते बोलावे. अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करून ते पाणी ताम्हणात सोडावे. हे पाणी नंतर तुळशीत टाकावे. ठीक आहे. चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरून त्यावर श्री स्वामींची तस्वीर व मूर्ती ठेवावी. भोवती रांगोळी काढावी. सर्व म्हणजे समई लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी. गंधाक्षता व पुष्प वाहून पोथीचीही पूजा करावी. आसनावर बसून श्रींना व पोथींना वंदन करून आणि अर्थाकडे लक्ष देऊन शांतपणे वाचन करावे. ठीक आहे. इथे पण त्यांनी पण तेच मेन्शन केलं. जसं मी मगाशी जपासाठी मी बोलली ना की किती लक्ष जप केला ते महत्त्वाचं नाही, जपामध्ये तुमचं किती लक्ष होतं ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे जे 21 अध्याय जे आहेत ना ते अगदी लक्ष देऊन वाचायचे. ते वाचताना तुमच्याकडे ना म्हणजे तसं तुम्हाला फील होतं, ऑटोमॅटिकली तुम्हाला फील होतं की आपले जे स्वामी आहेत ना, जे म्हणजे त्यावेळेस जे काही त्यांचं ते वर्णन केलेलं आहे ना पोथीमध्ये, तुम्ही तो काळ तुम्ही आपोआप जगायला लागता की असं वाटतं की आपल्या समोरच या सगळ्या गोष्टी होत आहेत. इतकं सुंदर लेखन केलेलं आहे या पोथीमध्ये. तुम्ही नक्की ही पोथी घ्या. ही किंवा दुसरी कुठलीही पोथी घेतलीत ना तरी चालेल, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताची. ठीक आहे. आणि श्री स्वामी महाराज आपल्या सन्मुख साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. बघा हे पण बरोबर त्यांनी तसंच लिहिलेलं आहे. चित्त प्रसन्न असावे. वाचन चालले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा. वाचन झाल्यानंतरच स्वामींच्या तस्बिरीला गंध, हळद, कुंकू व फूल वाहावी. उदबत्ती व दीप ओवाळून वंदन करावे. नैवेद्य दाखवावं व सर्वांनी प्रसाद घ्यावा. इथे मला एक मेन्शन करायचं आहे, जेव्हा तुम्ही प्रसाद म्हणजे नैवेद्य दाखवाल ना स्वामींना, तेव्हा ही जी पोथी आहे ना पोथीला सुद्धा नैवेद्य दाखवायचा. ठीक आहे. पोथी, कारण ह्या पोथीमुळेच आपण स्वामींची जी आहे ना ती सेवा करू शकतो. त्यामुळे या पोथीचे आभार मानायचे आहेत, त्यांचा पण आशीर्वाद घ्यायचा आहे आणि ज्यांनी लिहिलेलं आहे ना त्यांना पण
म्हणजे त्यांचे पण आभार मानायचे आहेत, त्यांचं स्मरण करायचं आहे. कारण त्यांनी लिहिलं त्यासाठी आपण आज एवढ्या सहजतेने स्वामींचं गुणगान करू शकत असतो. शब्द त्यांचे असतील पण आपली भक्ती आपण त्यांच्या वाक्यातनं आपण स्वामींपर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे जे लेखक आहेत त्यांना पण तुम्ही आभार मानायचे आहेत त्यांचे. पुढे त्यांनी मेन्शन केलं आहे की सांगता दिनी म्हणजे जेवढ्या दिवसाचं पारायण करताय, एकदिवसीय करताय किंवा काही लोक 3 दिवसात पूर्ण करतात, म्हणजे प्रत्येक दिवशी 7-7 अध्याय वाचतात किंवा काही जण 7 दिवसाचं पारायण करतात 3-3 अध्याय वाचून. तर लास्टच्या दिवशी आहे ना तुम्ही ब्राह्मणास किंवा ब्राह्मण दाम्पत्यास म्हणजे त्यांना बोलवून वस्त्र दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करायचा किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास शिता वस्त्र किंवा दक्षिणा देऊन संतुष्ट करायचं. आणि जर पॉसिबल नसेल तर जवळपास असलेल्या श्रींच्या मठात म्हणजे स्वामींच्या मठात मंदिरात जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं. आणि पारायण काळात नाही ना एकदम सदाचाराने राहायचं, एकभक्त राहायचं, म्हणजे ब्रह्मचर्य पाळायचं, वादविवाद भांडण तंटा अशा गोष्टी म्हणजे टाळायच्या. श्रींचं नामस्मरण नेहमी करत राहायचं, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला अगदीच टेन्शन येत असेल काही नाही, श्री स्वामी समर्थ 5 वेळा जरी मन म्हणजे बोलतात ना डोळे बंद करून जरी तुम्ही बोललात ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं 5 वेळा बोलायचं, बघा तुम्हाला आपोआप खूप छान वाटेल. त्याच्यानंतर मग इथे त्यांनी ना फलश्रुती दिलेली आहे, म्हणजे किती पारायण केल्यावरती इथे काय काय फळ मिळतात हे लिहिलेलं आहे. म्हणजे जर कुठलाही रोग होत असेल, वारंवार कुठलाही रोग होत असेल तर त्यासाठी तुम्हाला अशी 7 पारायणं करायची आहेत. 7 पारायणं. एक पारायण म्हणजे काय तर पूर्ण ही जी पद्धत आहे ना पूजेची म्हणजे पूजा करून हे पूर्ण 21 अध्याय वाचलेत म्हणजे त्याचं एक पारायण होतं. पूर्ण 21 अध्याय तुम्ही वाचलेत ना, जसे तुम्ही 3 दिवसात वाचा, 7 दिवसात किंवा एका दिवसात 21 अध्याय जसे कंप्लीट होतील ना तसं तुमचं एक पारायण होतं. तर तुम्हाला जर रोग बरा होण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती, परीक्षेत यश मिळवायचं असेल किंवा तुम्हाला नोकरी मिळवायची असेल, व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये यश मिळवायचं असेल किंवा तुमची कुठे अडकलेली महत्त्वाची कामे असतील, मालमत्तेची कामं असतील वगैरे, तर त्यासाठी तुम्हाला एकूण 7 पारायणं करायला गरजेचं आहे. आणि जर तुमचा विवाह जमायचा असेल आणि तो निर्विघ्नपणे पार पाडायचा असेल तर एका दिवसात एक पारायण करायचं. ठीक आहे. तर त्याचेही खूप चांगले अनुभव तुम्हाला नक्कीच मिळू देत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर कुठल्याही तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी हे जे पारायण करत असाल ना तर तुम्हाला नक्कीच यश मिळू देत अशी माझी तरी प्रार्थना आहे. याच्यामध्ये हे असे अध्याय असतात, थोडेफार तुम्हाला मी दाखवते कारण पूर्ण जे अध्याय जे आहेत ना ते या एका ब्लॉगमध्ये वाचून दाखवणं शक्य नाही आहे, पण तरीही एकदम चांगल्या एकदम समजतील अशा पद्धतीमध्ये त्यांनी लिहिलेले आहेत. तर खूपच कौतुक करण्यासारखं आहे हे लेखकांचं, जे म्हणजे आपले जे स्वामी भक्त आहेत विष्णूजी त्यांनी खूपच सुंदर अशी रचना केलेली आहे. तर त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण इथे वाचतानाच इतकं आपल्याला तो जो काळ आहे ना तो आपण खरंच जगतो असंच मला वाटतं. बरं, आणि 21 अध्याय झाले ना की सर्वात मागे ते म्हणजे स्वामींची आरतीसुद्धा दिलेली आहे. 2 आरत्या आहेत, तर तुम्ही दोन्ही आरत्या बोलायच्या आहेत आणि नंतर नैवेद्य दाखवायचा आहे छानपैकी. पोथीलासुद्धा नैवेद्य दाखवायचा आणि इथे म्हणजे जयकारा त्यांनी लिहून दिलेला आहे, तर ते पण वाचले चालेल. आणि झालं एवढंच आहे हे. आणि पारायण करण्यासाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडूनही खूप खूप शुभेच्छा. तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या स्वामी नक्कीच पूर्ण करतील हे तुम्ही लक्षात ठेवा. माझे जे अनुभव आहेत मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन, नक्कीच सांगेन, कारण व्हिडिओ थोडासा मोठा होतोय तर त्यासाठी मी माझे अनुभव जे आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.